नमस्कार. मी सोमेश्वर तुकाराम खाटपे, तांबे वाहतूक विभाग, मुंबई. सर्वप्रथम आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. गणेश उत्सवामध्ये श्री गणेशाचे आगमन व विसर्जन सोहळ्यातील मिरवणूक कार्यक्रम सुरक्षित योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी चोख कामगिरी बजावली आहे. यामध्ये प्रामुख्याने पोलीस सहाय्यक वाहतूक मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अपर पोलीस आयुक्त मुंबई व माननीय पोलीस उपायुक्त दक्षिण, मध्य, पूर्व, पश्चिम व उत्तर तसेच एकूण 10 सहाय्यक पोलीस आयुक्त, एकूण 41 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रभारी पोलीस निरीक्षक, अंदाजे 50 पोलीस अधिकारी व 5,000 पोलीस अंमलदार यांच्या सहकार्याने व मेहनतीने सदरचा प्रोग्राम राबवण्यात येत आहे. आपल्याला माहितीच आहे की यावर्षी राज्य सरकारने सन 2025चा गणेश उत्सव हा राज्य महोत्सव म्हणून मोठ्या उत्सवाने साजरा करण्याचे ठरलेले आहे. त्यासाठी मुंबई पोलीस दिवस रात्र मेहनत घेत आहे आणि सदैव तत्पर आहे. सदर वरिष्ठांच्या सूचनाप्रमाणे तांबे वाहतूक पोलिसांचे नेतृत्वाखाली दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत तांबे वाहतूक विभागाच्या हद्दीतील गणेश उत्सवाच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांबे वाहतूक परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मॉस्कॉटच्या व वाहतूक स्लोगन माध्यमातून गणेश मंडळातील अध्यक्ष, पदाधिकारी, गणेश भक्त व जमलेल्या नागरिक यांना गणेश उत्सवाचे महत्त्व व माहिती सांगून मान्य वरिष्ठांच्याकडून गणेशोत्सव प्राप्त सूचनांप्रमाणे मार्गदर्शन केले. या दरम्यान वाहन चालकांना व भक्तगण यांना गुलाब पुष्प देऊन वाहतूक नियमांचे व सुरक्षितता यांचे तंतोतंत पालन करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले आहे. त्याचप्रमाणे वाहनावर लाल रंगाचे रेडियम पट्ट्या लावून अंधारात अपघात होणार नाही याबाबत वाहन चालकांमध्ये जनजागृती केली. सदर कार्यक्रमास भक्तगण 500च्या आसपास गणेश भक्त व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान वाहतुकीचे उल्लंघन करू नये, वाहतुकीवर डीजे स्पीकर लावू नये, ध्वनी प्रदूषण करू नये, वायू प्रदूषण करू नये व पाणी प्रदूषण करू नये याबाबत भक्तगणांमध्ये व मंडळांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. गणपती मंडळांना असे सूचित करण्यात आले की विसर्जनाच्या वेळी वापरण्यात येणारी वाहने, हातगाड्या ह्या सुस्थितीत असाव्या. वाहन चालकाकडे वाहन चालवण्याचा अधिकृत परवाना असावा, तो निर्व्यसनी असावा. तसेच विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी वारंवार दिलेल्या सूचना आदेशांचे पालन करावे. शक्यतो लहान मुले व वयोवृद्ध इसम यांची योग्य ती दक्षता व काळजी घ्यावी. चला आपण एक निर्धार करूया. आज दिनांक 6/9/25 रोजी होणारा गणेश विसर्जन हे योग्यरित्या शांततामय, सुरक्षित व संयम याचा संगम धरून गणेशोत्सव उत्साहाने साजरा करावा. गणपती बाप्पा मोरया.